तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 78 बंधारे हे पाण्याखाली गेले। प्रयाग चिखली या गावात भोगवती, तुळशी, कुंभी, कासारी आणि सरस्वती ही गुप्त नदी अशा 5 नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे पंचगंगा नदीची सुरुवात होते। त्याच प्रयाग चिखली इथे सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करते। आता आपण आहोत पंचगंगा नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी म्हणजेच प्रयाग संगमावर। याच प्रयाग संगमावर कुंभी, कासारी, भोगावती, सरस्वती अशा 4 नद्यांचा मिळून पंचगंगा नदी तयार होते आणि तीच पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाते। आणि या सगळ्या प्रयाग संगमावरची दृश्य दाखवतोय। हा सगळा परिसर जलमय झालेला आहे। आजूबाजूच्या शेतीमध्ये हे सगळं पाणी जे आहे ते आता गेलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रयाग संगमावर जे दत्त मंदिर आहे ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडतोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होते आणि परिणामी ज्या या 4 नद्या मिळत आहेत त्या चारही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आपण बघतोय प्रयाग संगमावर हे पंचगंगेचं विस्तारलेलं स्वरूप आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, प्रयाग संगम, कोल्हापूर।